नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झालेत. राज ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार आहे. पुण्यातल्या खालकर चौक मारुती मंदिरामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता ही आरती होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हा हिंदू जननायक असा करण्यात आलेला आहे. त्यामुळे हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेतलेल्या राज ठाकरेंनी आता अतिशय आक्रमकपणे भोंग्यांच्या विषयाबद्दलचा भूमिका मांडली आणि आधी शिवाजी पार्कमध्ये, त्यानंतर ठाण्याच्या मैदानात आणि आता पुण्यामध्ये सुद्धा त्याच विषयावरून त्यांनी रान पेटवायला सुरुवात केली आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता आदरणीय राजसाहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती होईल आणि ती महाआरती झाल्यानंतर हनुमान चालिसाचं सामूहिक पठण होईल आणि हे पठण होणार आहे, ही महाआरती होणार आहे. हे जसं सरकारला कळालंय तसं या मुल्ला अली अब्बासांच्या सरकारने प्रचंड दबाव पोलीस यंत्रणेवरती टाकलाय. हे मला कळत नाहीये. तुम्ही जर पलीकडं आमचं होर्डिंग बघितलं, त्या होर्डिंगवरती आम्ही फक्त माहिती दिलेली आहे की आदरणीय राजसाहेबांच्या हस्ते महाआरती होणार आहे आणि हनुमान चालिसाचं पठण होणार आहे. मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून पुण्यात सध्या राजकारण पेटताना दिसतंय. राज ठाकरे हे हनुमान चालिसा पठण करण्यासाठी पुण्यात आले, तर त्याच वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हिंदू समाजाकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारचं आयोजन करण्यात आलंय. इकडे मशिदीच्या भोंग्यावरून हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असताना आम्ही सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी इफ्तारचं आयोजन केलंय. हिंदू मुस्लिम समाज बांधव आहेत आणि त्यांच्यातला सामाजिक सलोखा सौख्य कायम ठेवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं रवींद्र माळवतकर यांनी स्पष्ट केलंय. खरं पाहिलं तर मनसेला हे प्रत्युत्तर असं म्हणता येणार नाही, पण तरीसुद्धा हे आहेच उत्तर. आम्ही हे गेले 35 वर्ष करतोय. गेली 35 वर्ष सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेसाठी आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय. आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संस्काराखाली काम करतोय. पवार साहेबांनी आमचा संस्कार केला आहे, नका हो जातीयवादी, नका हो धर्मवादी, आपण सारे होऊया राष्ट्रवादी. एकूण 35 वर्षापूर्वीपासून हा आम्ही उपक्रम घेतो, हिंदूंच्याकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार. यानंतर बातमी राज ठाकरेंनी मिळालेल्या नव्या उपाधीची. हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेतलेल्या राज ठाकरेंचा उल्लेख आता हिंदू जननायक असा करण्यात आलाय. पुण्यात उद्या राज ठाकरे हनुमान चालिसा पठण करणार आहेत. या मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरवर हिंदू जननायक असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे राज ठाकरेंची नवी जी भूमिका गेल्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये दिसतेय, ती भूमिका हिंदुत्ववादी नेता अशी बनत चाललेली आहे. यावर शिवसेनेने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. प्रयत्न किती करू दे, अशा जागा कोणाला अशा सहज मिळत नाहीत. घोडं मैदान लांब नाही, येईलच, कळेलच. त्यामुळे कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही. बाळासाहेबांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव, जसं बाबासाहेबांना आपण बघतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्तिमत्व, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व, तसे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट. मी आता काय काय उपाध्या लावा, लोक आता बघा त्या ट्रोलवर काय काय करतात. दरम्यान यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटलांनी सुद्धा राज ठाकरेंवर टीका केली आहे. हिंदू जननायक कोणाला म्हणलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होऊन जातो काय? कुठले गीताचे पाठ येतात, कोणते भागवत येते, त्यांना खलनायक म्हणतात, मनात म्हणतात. ऑलरेडी यांचा जन्म शिवसेनेमध्ये झाला. शिवसेना नसती तर राज ठाकरे राहिले कुठे असते? बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष झाले. आता ठीक आहे, त्यांनी पक्ष बदलवला, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेला बोलण्याचा तुमचा अधिकार आहे का? दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मनसेला टोला लगावत बाळासाहेबांनी मुंबई सुरक्षित करून ठेवली असून कुणीही प्रयत्न केला तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नसेल असं म्हटलंय.
पण शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही। या मुंबईमध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेसाठी जे केलेलं आहे, मुंबईसाठी जे केलेलं आहे, हे कोणी विसरू शकत नाही। मग त्याच्यामध्ये बॉम्बस्फोट असू द्या, जेव्हा आपत्ती असू द्या, शिवसेनेचं मोठं योगदान आहे। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या मुंबईची सुरक्षा, मुंबईचं रक्षण शिवसेनेने केलं। त्यामुळे कोणी किती काही प्रयत्न केला तरी सुद्धा मुंबईकर जे आहेत शिवसेनेच्या पाठीशी आहेत आणि मुंबई शिवसेने। यानंतर आपण थेट जातोय मुंबईतल्या भाजपच्या कार्यक्रमात, जिथं देवेंद्र फडणवीस बोलतायत। जाते जरूर थे, लेकिन छुप छुप कर जाते थे, बिना कैमरे के जाते थे, रात के समय जाते थे, सुबह जल्दी चले जाते थे। लगता था कहीं मंदिर चले गए तो हमारी सेक्युलर वोट बैंक खराब हो जाएगी। लेकिन देश में एक प्रामाणिक प्रधानमंत्री आने के बाद जिन्होंने अपना एजेंडा गरीब कल्याण का विकास रखा, गरीबों का विकास रखा और गरीब कल्याण का एजेंडा लेते हुए आध्यात्मिक शक्ति के साथ, पूरी सत्यता के साथ, सच्चाई के साथ काम करना शुरू किया। और जब प्रधानमंत्री जी मंदिर जाने लगे, आशीर्वाद प्राप्त करने लगे, वो तो पहले भी करते थे, बड़े सहजता से जाते थे, अभी भी सहजता से जाते, लेकिन उसका परिणाम यह हुआ कि उसके बाद राहुल जी भी मंदिर जाने लगे, केजरीवाल जी भी हनुमान चालीसा कहने लगे, उसके बाद हमारी ममता दीदी भी चंडी पाठ करने लगी। तो मैं ये मानता हूं कि कम से कम ये तो हुआ कि अपने आप को सूडो सेक्युलर कहने वाले, मंदिर जाने से जो डरते थे, बचते थे, वे सारे के सारे लोग अब ये मानने लगे कि अपने धर्म का अधिष्ठान करना, इसमें शर्म की बात कोई नहीं है, लज्जा की बात नहीं है, तो गर्व की बात है। और इसलिए मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत बड़ा बदलाव हमारे यहां आया है। और वैसे भी हमारे सभ्यता की जड़ें ये बहुत मजबूत है। अभी तो नए नए संशोधन हो रहे हैं और हमारे जो इतिहास तज्ञ हैं, हमारे जो डीएनए एक्सपर्ट्स हैं, इन्होंने तो अब सब प्रमाण ये हमारे सामने रखा है कि दुनिया की सबसे पुरानी सभ्यता ये भारतीय सभ्यता है। इससे पुरानी कंटिन्यूअस कोई भी सभ्यता यहां पर नहीं है। ये आज ध्यान में आया। अंग्रेजों ने तो गलत पाठ पढ़ा दिया था, कहते थे आर्य बाहर से आए थे, यहां तो द्रविड़ थे, उनके साथ संघर्ष हुआ, फिर द्रविड़ों को दक्षिण में जाना पड़ा, आर्यों ने कब्जा कर लिया। इस प्रकार का गलत इतिहास हमको पढ़ाया जाता था। लेकिन अब डीएनए के संशोधन के बाद नए नए खुलासे बाहर आ रहे हैं और उसके बाद यह पूछा गया कि अगर आर्य बाहर से आए थे तो फिर संघर्ष कहां हुआ बताइए। जब संघर्ष होता है तो कहीं ना कहीं जगह होती है, कहीं ना कहीं युद्ध होता है, कोई नहीं बता पाया। फिर इन्होंने थियरी चेंज कर दी, कहने लगे नहीं जी बाहर से आकर युद्ध नहीं किया था, वो तो घूमते घूमते आए थे, घूमते घूमते आए थे तो फिर कहां बसे, कैसे बसे, लोग कहां से कहां गए, ये भी नहीं बता पाए। लेकिन मुझे इस बात की खुशी है कि अब ये जो डीएनए का सारा मसला सामने आया और उसके बाद हमारे पुणे के प्रोफेसर शिंदे हैं या हमारे अभिजीत चावड़ा जैसे संशोधक हैं, इन्होंने जो चीजें सामने रखी, आज राखीगढ़ी जैसी या बिरहाना जैसी जो हमारे देश की विरासतें साथ में मिली, हम तो मोहनजोदड़ो और हड़प्पा की बात करते थे, उससे भी 4000 साल पुरानी सभ्यता हमारी मिली। और इस सारी सभ्यता में बिल्कुल कंटिन्यूअस इस प्रकार की, जिसमें कोई भी खंड नहीं हुआ, इस प्रकार की ये सारी सभ्यता। और इस सभ्यता में ये पाया गया कि डीएनए का हैप्लोग्रुप होता है R1A1A, कि दुनिया का सबसे बड़ा हैप्लोग्रुप है। इस हैप्लोग्रुप के सबसे ज्यादा अगर कहीं पर वो पाया जाता है तो भारत में पाया जाता है। और ये भी पाया गया कि भारत में, चाहे वो दक्षिण भारत में बसता हो, चाहे उत्तर भारत में बसता हो, चाहे कश्मीर में बसता हो, चाहे कन्याकुमारी में बसता हो, बंगाल में बसता हो या गुजरात में बसता हो, हर भारतीय का हैप्लोग्रुप एक है। तो ये जो थियरी थी कि आर्य अलग है, द्रविड़ अलग है, भारत में 2 संस्कृतियां बसती है, ये सारी थियरी को खत्म कर दिया। और इतना ही नहीं, तो हमारे यहां पर अब इस डीएनए ने ये बात को भी समाप्त कर दिया जो हमारी जाति व्यवस्था में
ये कहा जाता था कि ये कोई श्रेष्ठ है और ये कोई कनिष्ठ है और जन्म से कोई बड़ा है और जन्म से कोई छोटा है, तो इस देश के अंदर चाहे वो अंडमान का आदिवासी हो या बंगाल का ब्राह्मण हो या उत्तर प्रदेश में जिसको हमने दलित का ऐसा व्यक्ति हो, सभी का डीएनए एक निकला। तो हम सब एक बाप की संतान है, एक धरोहर को लेकर हम सब लोग इस देश की सभ्यता में जी रहे हैं। ये सारी चीजें बाहर आई और इसके साथ साथ ये भी आज हमारे संशोधकों ने इस बात को भी प्रतिपादित किया कि दुनिया का सबसे पुराना अगर कोई टेक्स्ट है, सबसे पुराना कोई लिपि या कर कोई पुस्तक है तो ऋग्वेद है। और ऋग्वेद के अंदर सरस्वती नदी का वर्णन है और सरस्वती नदी का इस प्रकार का वर्णन है कि एक ऐसी नदी है जो नदी नहीं नद है, जो बहती है और जब पूरे तरीके से बहती है तो कैसे उसका आवाज आता है, किस प्रकार से उसके बाढ़ के कारण विपदाएं आती है, ऐसा सारा वर्णन है। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भुंगा आणि हनुमान चालीसा पठणावर राज्यात मोठा वाद होत असताना या वादात आता अमरावतीच्या राणा दाम्पत्याने उडी घेतली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करावं अशी प्रतिक्रिया रवी राणांनी दिली आहे। तसंच सर्व मंदिरात हनुमान चालीसाचं पठण व्हावं यासाठी मोफत भोंग्यांचं वाटप करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान हनुमान जयंती निमित्तानं उद्या अमरावतीत राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसाचं जाहीर पठण केलं जाणार आहे। 2 दिवसाआधीच खासदार नवनीत राणांनी एका मंदिरात हनुमान चालीसा पठण केलं होतं। रामनवमी ज्या उत्साहामध्ये ज्या ताकदीनं संपूर्ण हिंदू रस्त्यावर उतरून रामनवमी मनवली, अमरावतीमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात दंगे झाल्यानंतर एवढी मिरवणूक मोठ्या प्रमाणात रामनवमीची अमरावतीमध्ये झाली, मोठ्या प्रमाणात रथ सजवण्यात आला। त्याचप्रमाणे हनुमान जयंती येणाऱ्या 2 दिवसांत आता जी हनुमान जयंती आहे त्या हनुमान जयंतीला आम्ही सुद्धा हनुमानाच्या मंदिरावर भोंगे लावून त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचणार आहे हजारोच्या संख्येने। यानंतर आपण थेट जातोय राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड बोलतायत। त्यांना असं दिसतं की त्या रस्त्याने जायचा त्यांचा कार्यक्रम नसतो। प्रत्येक राजकीय पक्ष आपला कार्यक्रम आपली दिशा ठरवतं, त्यांना अधिकार त्यांनी ठरवलं। अस्तित्व संपल्यानंतर पक्ष या अशा पद्धतीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रात जागा करू शकेल असं वाटतं का आपल्याला? या राजकारणानं महाराष्ट्रात आपली स्पेस निर्माण करू शकेल मनसे? ते नाही मला सांगतात, आत्तापर्यंत काही झालं नाही, पण मला काळजी फक्त एकच आहे की सामाजिक ऐक्य हे संकटात येऊ नये। आतापर्यंत आपण जे बघायला मिळते मधल्या 1-1.5 वर्षाचा काळ जर पाहिला तर आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाई सातत्याने होताना बघायला मिळते। ईडीच्या कारवाई आघाडीतल्या नेत्यांवरती होताना बघायला मिळतात। आज नाथा मुद्द्याचं भाषणामध्ये सांगितलं की गृहमंत्र्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी आणि आघाडीच्या नेत्यांवरती सातत्याने ईडीच्या कारवाई होताना आपल्याला बघायला मिळत आहे। या म्हणजे जाणीवपूर्वक केल्या जात आहेत असं सातत्याने म्हटलं जात आहे। नाथा बोलणे आज नवीन मुद्दा पुढे आणलेला आपल्या भाषणामध्ये की गृहमंत्र्यांनी सुद्धा आपली ताकद दाखवून द्यायला पाहिजे भाजपच्या संदर्भामध्ये। असं आहे की 2 राज्यामध्ये देशात सध्या केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। एक पश्चिम बंगाल आणि दुसरा महाराष्ट्र। याचा अर्थ सत्य आहे की ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना काही करून ही 2 राज्य हातात हवी होती, पण तिथल्या जनतेनं किंवा निर्वाचित लोकप्रतिनिधी त्याला साथ दिली नाही आणि त्यामुळे अपेक्षाभंग झाला। ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते लोक काही करून या ठिकाणी हस्तक्षेप कसा करता येईल किंवा ताब्यात कसं घेता येईल या कामाला लागले। त्यामुळे या सगळ्या जे काही छापेमारी वगैरे वगैरे काय होतंय त्याचं कारण ते आहे।
पण आपण उपस्थित असताना एकनाथ खडसे यांनी एक सल्ला दिला, राज्याच्या गृह खात्याला हे करून काही लोकांवरती कारवाई केली पाहिजे. मी म्हटलं नियमानुसार कायद्यानुसार. हो तेच, पण मग ते विचारा ना, कायद्यानुसार नियमानुसार. कारवाई तर कायद्यानुसार एवढा शब्द नियमानुसार. नको वगळा. ठीक आहे, आता त्यांनी कायद्याने नियमाने वागा असा सल्ला दिला. सो जे कोण निर्णय घेणार आहेत, मग ते मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, त्यांच्यावर पोचवायचं काम होईल. काल बरेच सारे ट्विट या ठिकाणी पाहायला मिळाले विरोधी पक्ष नेत्याचे, आणि टार्गेट आपण होता. कसं बघता या सगळ्या ट्विटकडे? एन्जॉय करतो. फडणवीस साहेब असं म्हणतात, माजी मुख्यमंत्री, की पवार साहेबांचा जे तुमचा जो एक जातीवाद जो असतो तो राजकारणाचा हा जुना रेकॉर्ड आहे, ते नवीन नाही असं म्हणतात. ते त्यांनी असं म्हटलेलं आहे का त्याच्या भाषणामध्ये? मला काही समजत नाही. राष्ट्रीय त्यांनी माझ्या नावावर टाकलं आहे, ते कशावर टाकलं ठाऊक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेला पहिल्यांदा या पक्षाचं राज्याचं नेतृत्व कुणाकडे होतं आठवत आहे? कोण अध्यक्ष होते आठवत आहे? छगन भुजबळ. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपले मधुकरराव टीचर, त्याच्यानंतरच्या गुजराती, तटकरे, ही सगळी नावं समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन जाणारी आहेत. आणि पक्षाची नीती त्याच्यात एका जातीच्या भोवती सीमित आहे असं दर्शवत नाही. त्यांच्याकडे दुसरं काही बोलायला नाही, त्यामुळे ते असे आरोप असतात. मोहन भागवतांचं असं काल त्यांनी वक्तव्य केलं, मोहन भागवतांनी, की येणाऱ्या 15 वर्षामध्ये अखंड भारत असणार आहे. जो कोणी रस्त्यावरती येईल त्याला तो नष्ट होणार आहे, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे विरोधकांनी. त्यांचं स्टेटमेंट असतं, अखंड भारत म्हणजे काय? असेल तो हिमाचल हा शब्द त्यांचा यांना पाठ असेल तर असेल तो हिमाचलमध्ये नेपाळच्या हद्दीपासून पाकिस्तान, बांगलादेश इथपासून सगळा हा अखंड भारत आहे. आता अखंड भारत 15 वर्षांमध्ये अन्याच्या संबंधीची गोष्ट त्यांनी घ्यायची चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडे देशाची सत्ता आहे आणि त्यावेळेस सत्तेचा धोरण हा नवीन कार्यक्रम घ्यायचा त्यांनी ठरवून दिसते. 15 वर्ष काही फार नाही, लवकरच कळेल याच्यात सत्य किती. आताच म्हणजे काल गिरीश महाजनांनी लोड शेडिंगच्या विरोधात मोर्चा काढलेला होता आणि त्यांनी म्हटलेलं की आघाडी सरकारचं हे अपयश आहे आणि म्हणून आज लोड शेडिंगला सामोरं जावं लागतंय. भाजपच्या काळात असं काही होतं बघायला मिळालं की तुम्ही आता ही प्रेस कॉन्फरन्स संपल्यावर तुमचे जे सहकारी अन्य राज्यातले गुजरात, मध्य प्रदेश, खालचे कर्नाटक, त्याच्यानंतर तामिळनाडू, त्याच्यानंतर आंध्र, या सगळ्या राज्यांची माहिती आहे. आज सवर्ण हिंदुस्थानामध्ये 20 संख्या आहे. भारतीय जनता पार्टीचं राज्य ज्या ठिकाणी आहे त्याचं प्रत्येक राज्यामध्ये आहे. आणि त्याची कारणं कोळशाच्या संबंधीचे काही प्रश्न निर्माण झाले, अन्य काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याचे परिणाम हे आता सर्वसामान्य लोकांना या देशात सहन करायला लागतात. महाराष्ट्रापुरतं मी एवढंच सांगेन की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वीज खात्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे हे सगळे लोक या प्रश्नावर अत्यंत गांभीर्याने बघतात. कालच मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीची एक बैठक घेतली आणि त्याच्यातून वेगवेगळे नवीन पर्याय काय देता येतील आणि लवकरात लवकर हे चित्र कसं दुरुस्त करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी काही अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आणि मला असं वाटतं की सोमवार, मंगळवार, बुधवार या 2-3 दिवसामध्ये त्या अधिकाऱ्यांच्याकडून या प्रश्नाच्या सुरळीतेसाठी नवीन काय उपाययोजना करावी हे CM साहेबांना सांगितलं जाईल आणि CM साहेब
या प्रश्नावर अत्यंत गंभीर आहे. सांगितलं की पावसात तुम्ही भिजला, सत्ता सरकार आली, मात्र आता महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक जे वायर जाते ते लोकांचा घाम येतो लोकांचा. तसं काय पावसात तुम्ही भिजला, सरकार आली, सत्ता आली, मात्र महाराष्ट्रामध्ये बघतो ते जे विश्वास सांगितलं विजेचा प्रश्न हा दुर्दैवाने राष्ट्रीय प्रश्न झाला. त्या राष्ट्रीय प्रश्न सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रापुरतं मी सांगू इच्छितो की राज्यकर्त्यांनी याचा गंभीर विचार केलेला आहे. गिरीश महाजन यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात बोललेलं होतं की 2 मंत्री जे आहेत जेलमध्ये, आणखी नवीन मंत्र्यांची यादी लवकरच जाहीर होणार आहे महाविकास आघाडीची. म्हणजे सत्तेचा गैरवापर कसे करतात, केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्याची उदाहरण आहे. ते स्वतः काही गृहमंत्री नाही, त्यांच्या हातात काही अधिकार नाही. पण अलीकडे एक नवीन पद्धत सुरू झाली की जे प्रत्यक्ष सत्तेत नाहीत, प्रशासनात नाहीत, त्यांनी काहीतरी भूमिका घ्यायची आणि यांचे निर्णय त्या संबंधीची कारवाई करायची. हे सरळ मूलभूत अधिकारावर गंडांतर आणण्याचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी पुन्हा एकदा आता ट्विस्ट निर्माण केलं जात आहे. तुमचं काय मत आहे यावर? कशावर एक मनसेच्या वतीने एक पत्र देण्यात आलंय बाबासाहेब पुरंदरे यांचं जेम्स लेनला पाठवण्याच्या बाबतचं. अशा प्रकारचं साहित्य प्रसारित करू नये अशा प्रकारचं पत्र पुरंदरेंनी लिहिलेलं होतं. माहीत तुम्ही हा प्रश्न विचारला. लेकिन सुदैवानं काही कागदपत्र मिळाले जे पुरंदरेंच्या बाबतीतच आहे. ती कॉन्ट्रोवर्सी झाली कशातनं? जेम्स लेन नावाच्या एका इंग्लिश लेखकानं शिवाजी महाराजांच्याबद्दल काही लिहिलं. ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचा हा उतारा. त्याच्यामध्ये त्यांनी काय असं म्हणलंय, म्हणजे शहाजी राजे बाहेर होते, शिवछत्रपती जिजामाता या शिवनेरीवर राहत होते. त्यांच्या समेत हा जो चुकीचा इतिहास लिहिते त्यांनी असं वाचवलं की दादाजी कोंडदेव त्या ठिकाणी कायम असत. आणि त्याच्या संबंधी त्या लेखकांनी लिहिलंय की शिवाजी ह्या ज्या ॲब्सेंटची भाग आहे, म्हणजे त्यांच्या वडिलांची उपस्थिती तिथं नव्हती अशा प्रकारचं अत्यंत गलिच्छ लिखाण त्या लेखकांनी जेम्स लेननी केलं. आता हे जेम्स लेन जे आहे त्यांनी जे लिखाण केलं त्याच्यासंबंधी बाबासाहेब पुरंदरेंनी सोलापूरला जे त्या ठिकाणी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं. ते असं म्हणतात की जेम्स लेन हा चांगला शिव अभ्यासक आहे असे उद्गार बाबासाहेबांनी काढले. आता हे सगळं झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चीड लोकांच्यात आली. त्याच्याबद्दलची नाराजी लोकांनी केली. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न त्यांनी घोषित केला आणि तो प्रश्न असा होता की शिवजयंती कधी करावी. ती शिवजयंती जन्मतिथीने करावी किंवा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे करावी. त्याच्यात त्यांनी काही स्टेटमेंट केलं. त्याच्यातही लोकांची प्रतिक्रिया आली आणि त्याच्यामध्ये शेवटी 5 फेब्रुवारी 2001 त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षराचं पत्र आहे. त्या पत्रात ते असं म्हणतात आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथी अशा तारखेची आहे. शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी करावी असे माझे मत मी शासनाला पूर्वी कळवले आहे, पण तिथीप्रमाणे करावी असे काल निर्णयकार साळगावकरांना मी सल्ला दिला. त्यामुळे शिवभक्तांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण झाले. माझ्याकडून शिवभक्तांना झालेल्या त्रासाबद्दल मी आपली माफी मागतो. हा माफी
नेतृत्वाचं स्वतःच्या हस्तक्षेपात पुरंदरेंनी दिले. त्यामुळे उगाच अधिक काय याच्यावर बोलायचं. एक तर पहिल्याचे जेम्सने सांगितलं की गरीब, दुसरी गोष्ट जेम्स एकदम चांगला होता म्हणणं हेही गरीब आहे, आणि जयंतीच्या संबंधीची त्यांनी माफीच मागितली. त्यामुळे अधिक काय आपण त्याच्यावर बोलून वाद वाढवू नये. सेक्युलर मतांसाठी काही लोक लपून मंदिरात जातात असा आरोप विरोधी पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी लपून जायचं काय करायचं. जायचं असेल तो आपल्या श्रद्धेप्रमाणे जातो. साहेब, मनसेने ऐनवेळी आता भूमिका बदललेली आहे. आगामी राजकीय ज्या काही घडामोडी घडतात त्या अनुषंगाने हे सारं चित्र दिसतंय का? मनसेनेची भूमिका आता अचानक बदललेली आहे. आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी सोयीची भूमिका घेतल्याचं म्हणता येईल का? तुम्ही काही भूमिका घेतली तर आमची भूमिका महत्त्वाची नाही. आमच्याबद्दल लोकांची भूमिका महत्त्वाची. आणि तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय त्यांच्या संबंधीची लोकांची भूमिका मागच्या निवडणुकीत लोकांनी स्पष्ट केली. त्यामुळे कशासाठी आपण आणखीन त्याच्यावर बोलायचं. मुस्लिम भाजपचे नेते मुस्लिम तुष्टीकरणाचा शरद पवारांचा प्रयत्न असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केलेला आहे. त्यांनी काही कारणं दिली. ती कारणं होती विनोदी कारणे. त्याच्यात माझा आरोप केला. असा एक आरोप माझ्या असा केला की मुंबईचे बॉम्बस्फोट झाले, त्या बॉम्बस्फोटची माहिती मी देताना 11 झाले असताना 12 ठिकाणी झाले असं मी सांगितलं, आणि एका मुस्लिम एरियाचं नाव मी घेतलं. 100% बरोबर हे मी केलं. त्याचं कारण ज्या 11 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ती सगळी हिंदूंची महत्त्वाची ठिकाणं होती. सिद्धिविनायकचं मंदिर किंवा अशी ठिकाणं होती. आणि हा बॉम्बस्फोट कुणी केला, काय त्याच्यामध्ये हेतू असावा याचा शोध मी घेतला. त्या बॉम्बस्फोटला जे मटेरियल वापरलं ते मी स्वतः जाऊन बघितलं. तो बॉम्बस्फोट झाला त्याच्यापूर्वी 15 दिवस मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. त्यामुळं बॉम्बस्फोटला काय मटेरियल वापरतात हे मला माहीत होतं. आणि म्हणून जो पहिला बॉम्बस्फोट झाला ते मटेरियल मी बघितलं. तसं मटेरियल हिंदुस्थानात तयार होत नाही, ते कराचीला होतं. हे मला माहीत होतं. याचा अर्थ त्याच्यामागं बाहेरच्या देशाची शक्ती होती. याचा अर्थ स्वच्छ आहे की कोणत्याही आपला शेजारचा देश असा बॉम्बस्फोट करून हिंदू मुस्लिमांच्यात वाद वाजवायचं काम आणि पुन्हा मुंबई शहर तिथं आग लागावी अशा प्रयत्नात होते. स्थानिक मुस्लिम नव्हते. पण मी वादावं ठिकाण मोहम्मद अली रोज हे सांगितल्यामुळं जातीय दंगली करण्याची ज्यांची इच्छा होती त्या दंगली झाल्या नाहीत. हिंदू आणि मुस्लिम दोघंही एकत्र आले आणि या परकीय सत्तेच्या विरुद्ध आपण उभं राहावं या मताशी आलो. आणि त्यावेळेला श्रीकृष्ण कमिशन म्हणून एक सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचं कमिशन नेमलं. त्याच्यामुळं मला समन्स आलं. मला प्रश्न विचारला की तुम्ही असं बोलला तर मी म्हणलं हो बोललो. का बोललं? मी म्हणलं हे ऐकत राहा म्हणून बोललो. त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी स्वच्छ असं म्हणलं की पवारांनी मुख्यमंत्र्यांनी, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, या प्रकारची भूमिका घेतली नसती तर मुंबईमध्ये आग लागली असती. आणि म्हणून त्यांचा हा निर्णय समाजाच्या हिताचा होता. आता हे तात्पर्य ज्यांना कळत नाही, ज्यांना फारशा प्रश्नाचं गांभीर्य कळत नाही, त्यांनी काही विधानं केली असती तर फारसं काही त्याचा नोंद घ्यावी नाही. भाजपचे नेते सातत्याने राज ठाकरेंच्या भेटी घेताना आपल्याला बघायला मिळतं. आघाडीच्या विरोधात हे आहे असं वाटतंय आपल्याला. पुढे मनसे आणि भाजपची युती होऊ शकते असं वाटतंय. मी काही सांगू शकत नाही. होऊ शकते काय त्याचं तर असं आहे की दोघांचं इलेक्शन सध्या सत्तेत असलेल्या संघटनेवर आहे, संस्थेवर आहे. आणि त्यामुळे त्यांना एकत्र यायचं असेल तर ती येऊ शकतात.
पण आपली जी आघाडी ही पुढच्या निवडणुकीत नंतरही कायम असेल असं वाटतं आपल्याला? कायम कुणाची आपली आता जी सध्या चांगली काँग्रेस शिवसेना आमचा तर प्रयत्न असा आहे की एकत्र आपण जावं. महाराष्ट्राला स्थिर सरकार आता जसं देतं पुढची 5 वर्षे द्यावं आणि महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण हे कायम चांगलं राहील याची काळजी घ्यावी. यासाठी एकत्रित येणं हे हिताचं राहील. पण पुढच्या निवडणुकीतही असंच चित्र बघायला मिळेल. मी पुढच्या निवडणुकीसाठीच सांगतो. एकीकडे केंद्र सरकारने बढतीतलं जे आरक्षण आहे ते लागू करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या. दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने मात्र 2021 साली जी भरती घेण्याचा निर्णय घेतला तो बढतीतील आरक्षणाशिवाय या ठिकाणी घेतलेला आहे निर्णय. अशा पद्धतीने मला फारसं डिसिजन व्हायची नाही. राज्य सरकारचा इश्यू आहे, पॉलिसीचा नाही. मला त्याची खोलात व्हायची नाही. सातत्यानं एक प्रश्न पडतो, त्याचं उत्तर आपण आज द्यावं असं अपेक्षित आहे. पहाटेच्या सगळे प्रश्नाची उकल झाली म्हणजे पहाटेच्या शपथविधीची. मात्र पहाटेच्या शपथविधीचं कन्वर्ट आपण जे केलं सत्तेमध्ये ते नेमकं कसं झालं याचा अजून खुलासा नाही झालेला. ते जर केला तर काय असं आहे की महाराष्ट्राला स्थिर आणि प्रादेशिक विचाराच्या सरकारची आवश्यकता होती. आता ती आवश्यकता होत असेल तर ती कशी येऊ शकेल याचा विचार आम्ही लोकांनी केला आणि आम्ही लोकांनी विचार केल्याच्या नंतर आम्ही हा निष्कर्षाशी आलो, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष, की शिवसेना यांना आपण बरोबर घेऊ शकलो तर राज्याच्या हिताच्या दृष्टीनं आपण काहीतरी चांगला पर्याय देऊ शकू. आणि या निष्कर्षाची आम्ही आल्याच्या नंतर विचार निर्णय केला आणि उद्धव ठाकरेंनी सामंजस्याची भूमिका घेतली. प्रश्न संपला. मनसे आणि भाजप पक्षाकडून आपल्याला वेळोवेळी म्हणजे टार्गेट केलं जातं, याच्या मागचं कारण काय असू शकतं? नाही का असं आहे की त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या फलदूर होत नसतील आणि त्याला जबाबदार जे लोक त्यांना वाचत असतील त्यांच्याबद्दल काय जे बोलायचं टीका टिप्पणी करायची हे ते काय ना दुसरं कोणाच्या अध्यक्ष करणार. पवारसाहेब मुख्यमंत्र्यांचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? आता सध्या उद्धव ठाकरे हे पूर्ण 5 वर्ष ते राहतील का याच्यामध्ये काही चर्चा झालेली? असं आहे की ज्या वेळेला हे सरकार बनलं त्यावेळी तिन्ही पक्षांनी या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी 5 वर्ष करावं हा विचार केला, जाहीर केला आणि त्याच्यात काही बदल करण्याचं कारण तो आमच्यामध्ये चर्चेचा विषयच होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ही पत्रकार परिषद सुरू होती, ज्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तरं दिली आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत आता वाढ होतीये, कारण पुणे पोलिसांकडून त्यांच्या अटकेची शक्यता आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीमध्ये सातत्यानं वाढ होतीये. तर पुण्यामध्ये सुद्धा आता सदावर्तेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. 9 सप्टेंबर 2020ला हा गुन्हा दाखल झालेला आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी त्यामुळे वाढलेल्या आहेत. मुंबईमध्ये शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणातला षडयंत्र रचल्या प्रकरणी त्यांना अटक झाली. त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना मिळाली. सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, तिथंही त्यांना अटक झाली. आता पुणे पोलिसांमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. वैभव, काय नेमकं प्रकरण आहे? विलास, हा नव्यानं दाखल झालेला गुन्हा नाहीये. 2020 मध्ये 8 सप्टेंबर 2020ला भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा जो आहे तो भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता आणि आता पुणे पोलिसांनी तयारी चालवली आहे. सातारा पोलिसांची कोठडी संपल्यानंतर किंवा त्यापूर्वी न्यायालयात अर्ज करून सदावर्ते याची त्या गुन्ह्यासंदर्भामध्ये
कोठडी मिळते का किंवा त्याला अटक करता येते का याबाबतची चाचपणी जी आहे ती पुणे पोलिसांनी आता सुरू केली आहे आणि त्या दृष्टीनं साताऱ्याच्या न्यायालयामध्ये पुणे पोलिसांकडून अर्ज केला जाईल अशी माहिती मिळते. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात गेलेला आहे आणि सदावर्तेंच्या अडचणींमध्ये सातत्यानं वाढ होतीये. यानंतर आपण थेट जातोय, देवेंद्र फडणवीस बोलतायत. देखिए, सीधी बात यह है कि चाहे वो 370 का मुद्दा हो या कश्मीर फाइल का मुद्दा हो, लगातार ये कहा जाता है कि सांप्रदायिकता बढ़ाने का प्रयास हो रहा है, सांप्रदायिकता बढ़ाने का प्रयास हो रहा है. तो सांप्रदायिकता बढ़ाने का काम कौन करता है, ये मैंने स्पष्ट किया है. सूडो सेक्युलर इस प्रकार के जो आज ये कुछ पार्टियां तैयार हुई है जो केवल अपीजमेंट करती है और अपीजमेंट की राजनीति के कारण आज देश के अंदर उन्होंने इस प्रकार का एक डिवीजन का माहौल तैयार किया है. उसको मैंने अपने ट्वीट के माध्यम से सब प्रमाण खुला किया है. मुझे ऐसा लगता है कि मेरे ट्वीट्स जो थे वो बहुत स्पष्ट थे, उसके ऊपर और स्पष्टता देने की आवश्यकता नहीं है. उसी के बीच मुंबई के लिए पार्ले में देश नहीं विदेश के कई साधु महात्माओं की एक सभा हो रही है, उसमें आपको दोबारा मुख्यमंत्री बनाने का आशीर्वाद दिया जा रहा है. देखिए, जो भी आशीर्वाद मिलता है वो आशीर्वाद ग्रहण करना चाहिए. बाकी हम तो नेता प्रतिपक्ष है और पूरी ताकत से काम कर रहे हैं और जब तक इस पद पर है लोगों के को न्याय दिलाने के लिए काम करते रहेंगे. हाँ, ये ज़रूर है कि जो हमारे साधु संत हैं उनका आशीर्वाद ये हमेशा एक अच्छा मार्ग दिखाता है, सन्मार्ग दिखाता है. लोडशेडिंग सुरू आहे. आधी जेलमध्ये टाकायला हवं होतं, जर टाकलं असतं तर वेळ आली नसती. एकनाथ खडसे परत जुन्या वादावरच असता बोलतात. मला असं वाटतं की निराशेतनं ते अनेक गोष्टी बोलतात, त्यामुळे अशा गोष्टींची उत्तरं देऊ नये. ज्यावेळेस माणूस चांगल्या माइंड फ्रेममध्ये असतो आणि एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेस त्याला उत्तर दिले पाहिजे. पण एखादा व्यक्ती निराशेतनं जर काही बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन वेळ काय घालवायचा. सुरू आहे. मात्र या ठिकाणी राज्यातले नेते म्हणतात की केंद्र सरकार हा कोळशाचा पुरवठा थांबवलेला आहे, त्यामुळे राज्यामध्ये लोडशेडिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. इतर राज्यांमध्ये किंवा काही काँग्रेस शासित राज्यांमध्येही लोडशेडिंग का नाही आहे, महाराष्ट्रामध्येच का लोडशेडिंग आहे. मला असं वाटतं की हे जे काही राज्यकर्ते इथले आहेत हे स्वतः इतके नाकर्ते आहेत आणि आपला नाकर्तेपणा लपवण्याकरता प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं. हे लोडशेडिंग राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आहे. हे लोडशेडिंग केवळ राज्य सरकारमुळे आहे. हे लोडशेडिंग राज्य सरकारची जी काही नीती आहे त्याच्यामुळे आहे. हे या राज्य सरकारने लादलेलं लोडशेडिंग. दरम्यान नाश्ता न दिल्यानं सासऱ्याकडून सुनेची हत्या करण्यात आल्याचं सुद्धा कळतंय. गोळी झाडून सुनेची हत्या करण्यात आली आहे. ठाण्याच्या ऋतू पार्क मधली ही घटना आहे. गोळीबारात सीमा पाटील यांचा मृत्यू झालाय. 74 वर्षीय सासरा पोलिसांच्या अटकेत आहे. अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे. केवळ नाश्ता दिला नाही या क्षुल्लक कारणावरून सासऱ्यानं सुनेची गोळी झाडून हत्या केलेली आहे. ठाण्यातली ही अतिशय दुर्दैवी संतापजनक घटना म्हणावी लागेल. ऋतू पार्क मधली ही घटना आहे. सासरा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे या गोळीबारात सुनेचा मृत्यू झालेला आहे. 74 वर्षीय सासऱ्यानं हे कृत्य केलेलं आहे आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक तपशील आहे याबद्दलचा? विलास, अत्यंत धक्कादायक घटना आहे. ठाण्यातल्या ऋतू पार्क मध्ये ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त चहा दिला नाही म्हणून सासऱ्याने आपल्या सुनेचा खून केलेला आहे. याच्यामध्ये पोलीस अधिक तपास करत आहे. ठाण्यातल्या ऋतू पार्कच्या मागे म्हणजे राबडी पोलीस स्टेशनच्या मागेच अगदी ऋतू पार्क म्हणून एक एरिया आहे. त्या एरियामध्ये वसंत विहंग नावाची जी इमारत आहे, या इमारतीमध्ये राहणारी ही महिला जी आहे, हिच्या सासऱ्याचं नाव काशीनाथ पाटील, जवळपास 73 वय आहे या व्यक्तीचं, वृद्ध आहे. आणि यामुळेच जर आपण पाहिलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून या दोघांमध्ये खटके उडत होते आणि फक्त नाश्ता दिला नाही आणि नाश्त्याच्या ऐवजी थेट चहा घेऊन आली म्हणून राग मनात धरून घरात असलेली परवानाधारक बंदूक जी आहे
त्या बंदुकीनं या महिलेच्या पोटात गोळी मारली आणि महिला जी आहे काल 11:30 वाजता ती जखमी झाली होती आणि त्यानंतर तिला जुपट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेवटी आज पहाटे तिला मृत घोषित करण्यात आलेलं आहे. महिलेचं नाव सीमा पाटील आहे. जवळपास 43 वर्षाची महिला आहे आणि हे सर्व सुरू असताना अतिशय प्रतिष्ठित ही जी फॅमिली आहे, हे जे कुटुंब आहे अतिशय प्रतिष्ठित असून ज्या व्यक्तीनं गोळी झाडलेली आहे यांची राजकीय पार्श्वभूमी देखील फार मोठी आहे. पण इतक्या क्षुल्लक कारणावरून अशा पद्धतीनं सोनेचाच खून करणं, यामुळे राबोडी परिसरामध्ये आणि संपूर्ण ठाणे परिसरामध्ये एकच खळबळ आलेली आहे. एकच खळबळ उडाली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अजित. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी आहे वाढत्या सामर्थ्याची. भारतीय नौदलाच्या भात्यात प्रकल्प 75 अंतर्गत स्कॉर्पियन वर्गातली आणखी एक पाणबुडी दाखल होण्यासाठी सज्ज होतीये. INS वागशीर पाणबुडी मुंबईच्या माझगाव गोदीत तयार करण्यात आली आहे. INS वागशीर पाणबुडी येत्या 20 एप्रिलपासून खोल समुद्रातील विविध सशस्त्र चाचण्यांसाठी सज्ज होतीये. भारतीय नौदलाच्या ताफ्यात सर्वाधिक परिणामकारक आणि घातक अशा या स्कॉर्पियन वर्गातील 6 पाणबुडींचा हा ताफा आहे. या ताफ्यातील INS वागशीर ही शेवटची 6वी पाणबुडी आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या स्कॉर्पियन वर्गातल्या 6 पाणबुडींचा हा ताफा भारतीय नौदलाची ताकद वाढवणार आहे. जगभरातल्या नौदलाची ताकद वाढवतात त्या नौदलाच्या ताफ्यात असणाऱ्या पाणबुडी, आणि याच पाणबुडींना सायलेंट किलर असं देखील म्हटलं जातं. भारतीय नौदलाच्या ताफ्यातही अनेक पाणबुडी आहेत. आता भारतीय नौदलातील स्कॉर्पिओ प्रकल्पातील शेवटची पाणबुडी जी आहे ती दाखल होत आहे. आपण आहोत मुंबईतल्या माझगाव डॉक येथे, आणि माझगाव डॉक येथे आपण इथे पाहत असाल INS वागशीर ही स्कॉर्पियन क्लासची सगळ्यात शेवटची पाणबुडी जी आहे ती आता बांधून पूर्ण झालेली आहे. आणि आता ही पाणबुडी जी आहे सशस्त्र चाचण्यांसाठी खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. ही पाणबुडी आपण समोर पाहत असाल, ही पाणबुडी जी आहे जवळपास भारतीय बनावटीची आहे. फ्रान्सचं तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञानाचा मिलाफ या पाणबुडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि पाणबुडी आता बांधून पूर्ण झालेली आहे. स्कॉर्पियन क्लासमध्ये एकूण 6 पाणबुडी आहेत, आणि या 6 पाणबुड्यांपैकी 4 पाणबुड्या ज्या आहेत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत. आणि त्यापैकी एक पाणबुडी जी आहे INS वागीर हिचा अजून ट्रायल चालू आहेत, चाचण्या चालू आहेत. त्यानंतर तिच्या पाठोपाठ आता INS वागशीर ही देखील सज्ज झालेली आहे विविध सशस्त्र चाचण्यांसाठी खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी. स्कॉर्पियन क्लासमध्ये एकूण 6 पाणबुडी आहेत, त्यापैकी ही सगळ्यात शेवटची अशी ही पाणबुडी आहे. याआधी INS कलवरी असेल, INS खंदिरी असेल, INS करंज असेल आणि INS वेला या भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत देशाची सेवा करण्यासाठी. स्कॉर्पियन वर्गातील एकूण 6 पाणबुडी आहेत ज्या आपण फ्रान्सच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या पूर्णपणे बांधलेल्या आहेत. आणि ही शेवटची पाणबुडी जी आहे यामध्ये जास्तीत जास्त भारतीय तंत्रज्ञान जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे. या संपूर्ण पाणबुडी ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबईच्या तळावरती सज्ज असणार आहेत. आणि ह्या पाणबुडींचं वैशिष्ट्य म्हणजे या पाणबुड्यांमध्ये असलेले जे टॉर्पिडोज आहेत, मिसाईल्स आहेत ते असणार आहेत. कारण या पाणबुड्यांमधून आता मिसाईल्स आहेत ते देखील दाखता येणार, आणि ते देखील खोल समुद्रामध्ये पाण्याच्या खाली असताना देखील. आणि या सर्व पाणबुड्या ज्या आहेत मुंबईच्या तळावरती सज्ज असणार आहेत. आणि साहजिकच याचं उत्तर देखील तितकंच आहे, कारण ह्या सर्वांच्या स्कॉर्पियन क्लासच्या ज्या पाणबुड्या आहेत त्यांच्या रडारवरती असणार आहे पाकिस्तान. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यात अपघातांचं प्रमाण वाढू लागलंय. अरुंद, निकृष्ट, तांत्रिकदृष्ट्या चुकीचे रस्ते हे अपघाताचं मुख्य कारण असलं तरी वाहतूक नियमांचं उल्लंघन, बेदरकारपणे वाहन चालवणं अशी अनेक कारणं सुद्धा अपघातांचं निमंत्रण देतात. गेल्या काही वर्षातले आकडे पाहिले तर मुंबईची रस्ता सुरक्षा धोक्यात आली आहे. अपघाताचं प्रमाण कमी व्हावं, रस्त्यांची स्थिती सुधारावी या सामाजिक भावनेतून दैनिक लोकमतनं यंदा कर्तव्य आहे ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचं आयोजन दैनिक लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी केलं, ज्यात मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांची स्थिती, सुरक्षा आणि सुविधा यांचा धांडोळा घेण्यात येतोय. या संदर्भात तज्ज्ञांची एक नुकतीच बैठक दैनिक लोकमतच्या कार्यालयात पार पडली, ज्यात माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, निवृत्त सनदी अधिकारी CM संगीतराव, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील उपस्थित होते. मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून
यात सहभागी झाले होते. अपघातांचं प्रमाण रोखायचं असेल तर BMC, MMRDA, PWD, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वय असणं अतिशय गरजेचं असल्याचं मत यावेळी तज्ज्ञांनी मांडलं. मुंबईमध्ये जितके ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स आहेत, मोठे सिग्नल्समध्ये 2-4 पोलीस कॉन्स्टेबल्स असतात. दॅट इज नॉट सफिशियंट टू हँडल सच मॅसिव्ह. म्हणजे की मोहम्मद अली रोड जंक्शन, साकीनाका जंक्शन आहे, तिथे 2-4 पोलीस ट्रॅफिक कॉन्स्टेबलचं काम नाही आहे तिथं. दे नीड एक्स्ट्रा स्टाफ. देन अबाउट ट्रॅफिक सिग्नल्स, टाइम इतका कमी वेळ दिला जातो पेडेस्ट्रियन्सना. समटाइम्स 5 minutes. टर्नर रोड विच इज द बिझी रोड बांद्र्यामध्ये, आणि आता सगळ्या सिलिंगमुळे तर सगळं जॉईन होईल. म्हणजे काय तुम्ही लोकांना म्हणजे these are the बेसिक प्रॉब्लेम्स की लोकांना सेफ्टी असेल तर त्याच्याकरता तुम्हाला अनेक हे मेजर्स घ्यावे लागतील. मेट्रोच्या कामामुळे फुटपाथ गेले आणि इव्हन MMRD हेडक्वार्टर तिथे आहे, तिथे कम्प्लीट कॅओस. आय मीन देर इज नो सेफ्टी फॉर पेडेस्ट्रियन्स एनिवेअर. So the government itself is responsible in many ways in creating hazards. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.